नमस्कार, मी यज्ञेश सातार्डेकर, को फाउंडर ऑफ पोटली बाबाज किचन आणि माझी वाईफ रसिका सातार्डेकर ती को फाउंडर आहे. आणि पोटली बाबा किचन, कारण माझंच नाव पोटली बाबा आहे त्यामुळे रेस्टॉरंटचं नाव पोटली बाबाज किचन आहे. आपल्याकडे मालवणी जेवण मिळतं आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतो की आपण फिश कसं आणतो ते दाखवण्यासाठी. आपण 5 वाजता सकाळी आज फिश मार्केटला गेलो होतो. जनरली माझं फिश नायगावच्या मार्केटला येतं आणि मग ते आपल्याला दहिसरला मिळतं. पण सध्या नायगावच्या बोटी बंद आहेत कारण मोठ्या बोटी जात नाही आहेत पावसामुळे. सो लहान बोटी जातात आणि जिकडे जिकडे मच्छीमारी होते तिकडेचं सगळं फिश मलाडच्या मार्केटमध्ये सकाळी लवकर येतं. सो आपण तिकडे जाऊन घेतलं आहे. आता आपण 5 वाजता गेलो होतो आणि तुम्ही बघू शकतात आता ऑलमोस्ट 8 वाजून गेले आहेत. सो 2-3 तास ह्याच्यामध्ये जातात. आता हे आपलं किचन आहे, मी तुम्हाला दाखवतो किचन किती क्लीन आपण केलं आहे. तू इकडे दाखवतो. सो हे आपण रोज किचन रात्री क्लीन करतो. आता अजून फ्लोअर क्लीन व्हायचं बाकी आहे. सो आता हे थोड्या वेळाने फ्लोअर क्लिनिंग होईल. तर आम्ही मच्छी घेऊन आलो आहे. सो त्याच्यानंतर थोड्या वेळाने फ्लोअर क्लिनिंग होतं. तर मी तुम्हाला फिश दाखवतो की आपण कसं फिश आणलं आहे, काय काय फिश मिळतं. सो आपल्याकडे पॉन्डचे प्रॉन्स येतात. हे थोडे गोड असतात पण आपण त्याला आगळ लावला तर प्रॉपर त्याची टेस्ट पण प्रॉपर लागते आणि माझ्या कस्टमरना माहिती आहे. आणि हे आता बोंबील आणलेत. सो हे ताजे बोंबील आहेत. इकडे जवळ दाखव. सो हे बघा, हे ताजे बोंबील आहेत. सो जनरली काय करतात लोक, ह्याला आहे ना कलर लावतात मच्छी मार्केटला, त्याच्यामुळे ते ताजे वाटतात. पण ॲक्च्युली ताजा बोंबील असा दिसतो, हा दबला जात नाही आणि एकदम प्रॉपर तुम्हाला बघितल्यावरच कळेल. आणि तुम्हाला जर पॉसिबल असेल तर वास घेऊन बघितला तर ॲक्च्युली वास घेतला तर कोळीणी मारतील, पण वास घेऊन तुम्हाला प्रॉपर कळतं की बोंबील ताजा आहे किंवा कुठलीही फिश ताजी आहे. ताज्या फिशला वास येत नाही, एकदम फ्रेश वाटतं आणि काहीच वास येत नाही. आता हे पापलेट आहेत. आता आपण एवढे पापलेट आणलेत. हे पापलेट आहेत. मी याच्यातले थोडे पापलेट तुम्हाला दाखवायला काढले. तर पापलेट बघा, हे पापलेट इकडे जवळ आहे. हे आता हे लाल पाणी आलं आहे. हे बघा, हे ताजं पापलेट आहे. हे असं पांढरं पाणी असतं ना, चिकट असणं गरजेचं आहे. कधी कधी त्याच्यात लाल पाणी पण येतं, पण चिकट असेल ना तर तुम्हाला ताजं पापलेट कळतं. ह्याच्या खाली चमकी असते, ही चमकी म्हणजे ताजं आहे आणि बघूनच कळतं की पापलेट ताजं आहे की नाही. हे आपण छोटे पापलेट आणलेत. ही तर आमच्यासाठी आणलेत खायला. सुरमई, इकडे सुरमई दाखव. हे सुरमई बघा, ही छोटी सुरमई आहे पण ताजी आहे कारण सध्या मोठी सुरमई मिळत नाही आहे किंवा खूप महाग येते. सो आपण छोटी सुरमई आणली. आपण कधी 2 पीस देतो, कधी 3 पीस देतो. सो जशी मोठी सुरमई येते तेवढीच देतो. आणि हे बघा, हे बोंबील आहे तेवढे. सो जनरली व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू आहे की फिश ताजं मिळत आहे. तुम्हाला ताजं फिश पोटली बाबामध्ये ताजंच फिश मिळतं. आणि हां, इकडे गर्दी खूप होते. सो आणि आपलं किचन मोठं आहे आणि रेस्टॉरंट लहान आहे. सो रेस्टॉरंटला आपल्याकडे 10 टेबल आहेत. सो तुम्हाला लवकर जर तुम्ही आलात 12 ते 1च्या मध्ये किंवा 7 ते 8च्या मध्ये तर तुम्हाला जागा मिळण्याची शक्यता खूप हे असते, नाही तर तुम्हाला वेटिंग करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की मी एवढा लवकर येऊन काय करू, एवढा लवकर आम्ही जेवत नाही. सो एक दिवस लवकर जेवा, कारण आता गटारी येणार आहे. तर तुम्हाला पहिलंच गटारीच्या आधी सगळ्यांना खाऊन संपवायचं असतं समुद्रातलं फिश. आणि रविवारी संकष्टी आहे. सो आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे. शनिवारी पण लोक खातात कारण रविवारी संकष्टी आले. सो गर्दी होणार आहे. तर तुम्हाला यायचं आहे तर थोडं लवकर या आणि तुम्हाला ताजं फिशचा आनंद घ्यायला मिळेल.